दुसऱ्या मॅच ला होतो सुरुवात. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच आपण पाहतोय. आझाद स्पोर्ट वसई वर्सेस अष्टभुजा स्पोर्ट राणगाव लोहपाडा. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर प्ले डाऊन. यस, प्ले डाऊन झालाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज समीर आउट. चल ना चल पोरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. चल ना चल पोरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. लोका लोकात पुरा बलवस काय नजर लावून नसा नांगस काय. हात धरला माझा हात धरला धन्यवाद. आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज समीर मात्र आउट झालाय. होसले थोडेसे बुलंद झालेत. गोलंदाज आपण पाहिला तर विशाल घरजचे, कारण एक मोठा विकेट त्याने बाद केलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. त्याला मात्र सोडून दिलं गेलं, कारण फलंदाज आपण पाहिला तर महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. हा वाईट बॉल येतो. वाईट न मात्र धावफलक ओपन होताना जरूर दिसणार आहे अष्टभुजा स्पोर्ट लोहपाडा टीमचा. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलाय. चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. धन्यवाद. हा चेंडू आपण पाहिला तर अगदी बॅटरच्या झोन मध्ये टाकला होता आणि त्याच्यावरती सरळ बॅटनं चेंडूला खेळलं गेलं. लॉंग ऑनच्या वरून 6 धावणे करतोय षटकार. हा चांगला बॉल असणार आहे. डॉट बॉल येतोय. चांगली वापसी. प्रत्येक यावेळेस यॉर्करचा मारा केला होता. अगदी बॅटरचं फुटवर आहे ते उलगलं होतं आणि त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस हा फुलटॉस बॉल ऑफ साइडला झाली आहे. त्या ठिकाणी चुकी. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी मिस्टेक झाली आणि मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची धावा जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. चेंडू त्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. विशाल पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. टक्कन असा आवाज जरूर आलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावा करता षटकार. अशी पावडर लावून मी जाते बाजारात. अशी पावडर लावून मी जाते बाजारात. तुझ्या ओठाला लिपस्टिक शोभते ग. तुझ्या माथ्यावर बिंदिया चमचमते. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून पुरी. धन्यवाद. थोडस लक्ष ठेवायचं आहे आपण देखील. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूची फेकी थोडीशी खराब आली होती, परंतु 2 धावा अतिशय वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आमचे डीजे मॅन देखील थोडेसे विसरले होते. तर 2 धावा येतात. 2 टीमची धावसंख्या झाली गेली ती म्हणजेच 17 धावा. तर 17 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं अष्टभुजा स्पोर्ट लोहपाडा टीम कडनं. सुरुवातीला आपण पाहिलं तर एक समीर बुरकुळ नावाचा फलंदाज जरूर बाद झाला, परंतु जबाबदारीचं क्रिकेट खेळलं गेलं ते म्हणजेच महेश भोईरच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारचा निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर
त्याची कमतरता जाणवली नाहीये समीरची, ज्या अनुषंगाने निमेशने या ठिकाणी खेळ केला. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु बॅटचं अँगल जे होतं ते थोडस वरून फिरलं गेलं नाही. चेंडू अगदी बॅटच्या खालून जरूर या ठिकाणी गेला. डॉट बॉल. क्रिश किवरे षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हो हो झेल खूप महत्वाचा होता, परंतु किरण बारा थोडासा मात्र या ठिकाणी कमी पडला. चांगला बॉल जरूर हाताळला होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटर निमेशचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. एक सिंगल धाव या ठिकाणी परफेक्ट पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. राऊंड द विकेटनं लेफ्टमचा मारा या ठिकाणी केला जातोय. क्रिश खेवरे एक चांगला गोलंदाज आहे आझाद स्पोर्ट वसई टीमचा. 7 ते 7.5 फूट उंचीचा हा गोलंदाज बलदंड देहाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झाले आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं, परंतु 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी महेश पूर्ण करतोय. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण या ठिकाणी हे दुसरं पाहतोय की क्रिश किवरेचं. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. सर्व 6 धावन करता हा षटकार. बुलेट गाडीवरी फिरवीन तुला मोगऱ्याचा गजरा केसात शोधतोय तुला. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला महेश भोईरची पाहायला मिळते. यावेळेस स्वतःच्या पालत्रामध्ये निश्चितच चांगला झेल पकडला गेलाय क्रिश खेवरेच्या माध्यमातून. दुसरा धक्का बसतोय अष्टभुजा स्फोट लहुपाला टीमला. महेश भोईर इज आउट. गावाचा प्रेम मनाचा तुझे दिलाचा पाटील हाय पाटली बनवीन तुला शोभे नाकात नत तुला बायको बनवीन तुला सजनी मासोली वाणी तू हाय झाल्या पाडीन तुला नाही तुझे शिवाय राहाय नवरा बनव ग मला. धन्यवाद. या मॅच मध्ये आपण पाहिल्यानंतर अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमचं ध्येय थोडं उंचावलेलं जरूर पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस ध्येय उंच असलं ना की झेप देखील उंच घ्यावी लागते, आणि ते या ठिकाणी महेश भोईरनं सिद्ध करून दाखवलंय. समीर बाद झाल्यानंतर महेशनं चांगला खेळ केला. एक जबाबदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला, परंतु त्याला देखील बाद व्हावं लागलं. यावेळेस निमेशच्या बॅट मधनं हा मोठा बिगीट येतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस गुडना टेकून यावेळेस हा चेंडू मात्र खेळला गेला काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत जाऊन पोहोचले ती म्हणजेच 33च्या घरामध्ये 33 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमचा. एवढं षटकातील हा पुढचा बॉल निखिल बुजड आपल्याला पाहायला मिळतोय, आणि निखिलच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये चौकार, आणि चौकारांना देखील बदलला आहे. धावसंख्येचा एकार धावसंख्येचा जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावा.
चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीम कडनं. या ठिकाणी ब्रेक थ्रोची गरज आहे. एवढेच पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नर वर निश्चितच क्षेत्ररक्षक पुढे आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झाले जरूर, परंतु एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 38 आकड्यावरती. लॉस 2 विकेट. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीमच्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्पीड फटका, पलटी शॉट, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता येतो हा षटकार. आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. या मैदानाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपण पाहिला तर 81 धावा देखील चेस झाल्यात. यावेळेस फटका सुंदर आहे, ऑफ साइडला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार. हा येतो आहे महत्वाचा या ठिकाणी षटकार, 6 धावा. आणि शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी पण पाहिला तर षटकार आला आहे आणि षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 या आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 51 धावांचं. आणि 51 धावा कशा पद्धतीने निश्चित या ठिकाणी पूर्ण केल्या जातील, परंतु त्या अगोदर आपण जाणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं. यानंतरचा होणारा मॅच असणार आहे तो जय वाघोवा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत प्रो स्पोर्ट लाईनपाडा. केरळ अंबाला फ्रॉम टीम प्रो स्पोर्ट लाईनपाडा आपण पाहणार आहोत. मिस्टर अजित घरत या खेळाडूला आपण पाहणार आहोत. चला आपण टॉसच्या दिशेने वळूया टॉस बॉक्स मध्ये. हा फार बेस तैत केसावर जरा हात फिरवून देस. धन्यवाद डीसी, धन्यवाद. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. एका बाजूने संघ असणार आहे जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत प्रो स्पोर्ट लाईनपाडा. प्रो स्पोर्ट लाईनपाडा टीमचे कर्णधार अजित घरत यांचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. किरण अंबाला यांचे मोठे बिग फॅन आहेत. एवढेच जय युवा ग्रुप कुंभारपाडा टीमचे संघनायक देखील सज्ज झालेत. महेशजी वारा त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातो. टेल असा कॉल आला होता मात्र येते हेड. महेश वारा त्यांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय अजित, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुम्ही घेणार आहात, शुभेच्छा असतील. मैदानाच्या दिशेने आपण पाहिला तर मॅच देखील सुरू होते. तुम्हाला देखील धन्यवाद. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिला नुकताच टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न झाला. टॉसचा निकाल आपण या ठिकाणी पाहिला तर प्रो स्पोर्ट लाईनपाडा टीमच्या बाजूने तो निकाल लागलाय. त्यानं स्वीकारला हे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल ते म्हणजेच जय युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला. यस मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत महेश भोईर. ऑन स्ट्राइक वरती किरण बारात. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो पॅडची लिडिंग एज या ठिकाणी लागली होती आणि झेल मात्र सुटला गेलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षकांनी हा झेल पकडण्यासाठी प्रयास जरूर केले होते,
परंतु झेल धरतीला दान जीवन दान मिळालं गेलंय किरण बारात या खेळाडूला. षटकातील हा पुढचा बॉल सप्पल क्रॉस झाले. यावेळेस आपण पाहिला तर मिड विकेट बाउंड्री लाईन ला क्लिअर करत जात असताना चेंडू सीमारेषेच्या पार होतो. 6 धावांकरिता येतो. धन्यवाद धन्यवाद. मिड विकेटला ठोकलाय किरण बारातनं षटकार. लक्ष आहे ते म्हणजेच 51 धावांचं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. वाईटनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 आकड्यावरती. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर होईल यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर समान ताकदीचे हे दोन्ही संघ आहेत आणि या दोन संघामध्ये ही जबरदस्त फाईट. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू चाललाय गल्ली रिझनच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी आहे विशाल. चेंडूला उचलतोय. चेंडूची पैकी करेपर्यंत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 2 धावा अति वेगाने ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. म्हटलं जातं ना देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय परंतु जो घासला जातो ना तोच चमकला जातो. या ठिकाणी घासण्याचं काम करतोय मिस्टर किरण बारात. महेशचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता हा येतो षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15च्या घरामध्ये. चेंडू टाकून झाले 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु नेम चुकला गेलाय. कदाचित नेम लागला असता तर पंचांना देखील विचार विनिमय त्या ठिकाणी करावा लागला असतं परंतु किरण बारात त्याची महत्वाची विकेट मिळवायची आहे ती म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमला सध्या तरी विकेटच्या शोधामध्ये आहेत. गोलंदाज महेश भोईर. यावेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त बॅकफूट पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मिळाले एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. निश्चित या ठिकाणी स्वतःला सिद्ध करायचंय किरण बारात या खेळाडूला आणि चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय कारण त्याचा आपण रेकॉर्ड पाहिला तर अतिशय उल्लेखनीय आहे. चांगला खेळ सातत्याने आपण पाहिलाय आझाद स्पोर्ट वसई टीम करता त्याच्या माध्यमातून खेळताना. बारा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी अजून सुद्धा 34 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा 17च्या सरासरीने पुढे चालावं लागेल टीम आझाद स्पोर्ट वसईला. आणि हे दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण समीर भुरकुण या गोलंदाजाला पाहणार आहोत. समीर म्हटलं तर हवा का झोका. आणि यावेळेस आपण पाहिलं तर अति वेगानं हा चेंडू या ठिकाणी
डिलिव्हरी केलाय, वेगवान हा चेंडू हाताला गेलाय आणि त्या वेगामध्ये बीट केलंय फलंदाज आपण पाहिला तर करण याला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त हा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं कव्हर पॉइंट लाईनच्या बाहेर 4 धावण करता आला है चौकार. धन्यवाद डीजे. अजून सुद्धा 10 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 30 धावांची आवश्यकता. लोकल भाडे मारून चालणार नाही, आता या ठिकाणी प्रायव्हेट भाडे मारावे लागतील. षटकार पेश करावं लागतील या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू आहे लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल वाचवण्यासाठी पंचांकडे देखील अतिशय मोठी अपील केली होती कॉट बेहेंची, परंतु निश्चितच आमचे पंच देखील तीक्ष्ण नजरेने त्या ठिकाणी सज्ज आहेत. सुरेंद्र घाटाल, यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग स्टॉप ऑन लाईनच्या बाहेर. 4 धावा करता येतोय चौकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या 2 खेळाडूंमध्ये. म्हटलं जातं ना, कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. असं तरी खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. अजून एक मोठा फटका या ठिकाणी येतोय ऑन साइडला. करण इन फार धन्यवाद डीजे. धन्यवाद. षटकार या ठिकाणी पेश केला. षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा. यावेळेस फटका फसला होता आणि निश्चितच झेल देखील सुटली गेले त्या ठिकाणी. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं संधी बनवली होती. शतरक्षक देखील होता लॉंग लेगला, परंतु त्याच्याकडे झाली आहे मिस्टेक. म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये मित्रांनो. सोडलाय झेल, कदाचित हा धोकादायक ठरू शकतो बॅटर. हो 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 जल पे नमक लगाने का काम इस वक्त किया है मिस्टर करण. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली याची म्हणजेच 6 बॉल आणि अजून 11 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता असताना मात्र समीर भुरकुंडचं षटक अगदी महागड या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. संधी बनवली होती समीरनं 5व्या बॉल वरती, परंतु लॉंग लेगच्या दिशेनं मात्र झेल सुटला गेला एका क्षेत्ररक्षकाकडनं आणि तिथून मात्र थोडंसं मोमेंटम जे होतं ते मात्र चेंज झाले या ठिकाणी. सामना पूर्णपणे आपण पाहिला तर थोडासा हातातून निसटू लागलाय अष्टभुजास्फोट लहुपडा टीमच्या बाजूनं. निश्चितच अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, या ठिकाणी वापसी करावी लागेल. 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. परंतु एक स्ट्रॉंग बाजू आपण पाहिली तर आझादस्फोट वसईची कुठल्याही प्रकारची विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. ही एक महत्वाची बाजू आहे या मॅच मध्ये. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय मिस्टर जयेश वाडू. सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपण पाहिला तर वेश बॉलरचा किताब त्याने पटकावलाय. यावेळेस 11 धावा रोखल्या जातील का मग पूर्ण केल्या जातील, याच्यासाठी हा संघर्ष यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल ऑन स्ट्राइक वरती किरण बारात आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होता यावेळेस
डीप मिड विकेटला एक सिंगल धाव या ठिकाणी येते आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 41 धावा धाव फलकावरती लागल्या जातात 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 5 मध्ये 10 या बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी टीम आझाद स्पोर्ट वसईला भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत आणि भरपूर वेळा मॅचेस अगदी रॉफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळालेत प्रत्येक आयोजनामध्ये सध्या तरी हे आयोजन आपण पाहतोय साई कृपा स्पोर्ट राजावली च्या माध्यमातून साई कृपा चषक आपण पाहतोय अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन सुंदर ट्रॉफीज याच मैदानावरती आपण सरपंच उपसरपंच चषक देखील पाहिला होता मागच्या आठवड्यामध्ये एवढंच षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राइक वरती करण यावेळेस करणच्या बॅट मधनं हा मोठा बिग हिट षटकार ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती अक्षरशः 6 धावांचा हा थप्पा लावला गेला षटकार झेल सोडल्यानंतर हा क्रिकेटचा खेळ मात्र फेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला जातोय मिस्टर करणच्या बॅट मधनं अफलातून बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर हा आहे वाईट आणि निश्चितच फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला रिव्ह्यूची डिमांड मी तर म्हणून जे करणार आहेत त्यांनी वाटतं करायला हवी आहे हे देखील लक्षात घ्या चेक केलं जाईल या ठिकाणी हा वाईट आहे की मग प्लेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून येस वाईट बॉल आहे आता मात्र 4 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला अगदी पडल्यानंतर इष्टांच्या वरून गेलाय आता मात्र 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता दोन्ही टीम साठी एवढंच मिळेल ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावले येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका यावेळेस आपण पाहिला तर हा लेट कटचा फटका चेंडू जातोय दन 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 करीत यावेळेस गली रिझनच्या दिशेनं बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता हालाय चौकार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आझाद स्फोट वसई संघ विजय झालाय हायलेक अष्टभुजा स्फोट लहुपाडा रानगाव परंतु अतिशय चांगला खेळ तुम्ही देखील या ठिकाणी प्रस्थापित केला आपला देखील खूप खूप आभार थँक्यू एस डी जे